खालापूर तालुक्यातील पालीफाटा ते शेळफाटा मार्गावर रिक्षा प्रवासी सेवा पुरवणारे नियाज इस्माईल खोत यांनी आपल्या प्रामाणिकपणाने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे। सांगडा येथे राहणाऱ्या नियाज यांनी आदिवासी महिलेचे हरवलेले सोन्याचे मंगळसूत्र तात्काळ परत करून माणुसकी सर्वात मोठी असते हे कृतीतून दाखवून दिले। ठाणे जिल्ह्यातील नावे येथील गीता राजू वाघमारे या आदिवासी महिला पालीफाटा येथून शेळफाट्याकडे नियाज खोत यांच्या रिक्षातून प्रवास करत होत्या। प्रवासादरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र रिक्षात पडले। महिलेला याची कल्पना नव्हती, मात्र रिक्षा चालक नियाज यांच्या हे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रिक्षा माघारी फिरवली, परंतु तोपर्यंत महिला पुढे निघून गेली होती। त्यामुळे नियाज खोत यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला। पोलीस अधिकारी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ संपर्क साधून गीता वाघमारे यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले। तिथे नियाज खोत यांनी स्वतःच्या हाताने त्यांचे हरवलेले सोन्याचे मंगळसूत्र परत केले। नियाज खोत यांच्या या प्रामाणिकपणाचे पोलीस प्रशासनाने आणि गीता वाघमारे यांच्या कुटुंबियांनी भरभरून कौतुक केले। समाजात रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यातील विश्वास अशाच प्रकारे टिकवून राहावा आणि प्रामाणिकपणाचा नेहमीच आदर व्हावा असे मत सामाजिक कार्यकर्ते अजीम मांडलेकर यांनी व्यक्त केले आणि नियाज खोत यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले।